त्या दलिंदर जावण्याची खबर कोणालाच माहित नव्हती त्या औरंगेची. ते दर्पण जाऊन कोणकड पुरीलं होतं कोणाला माहित सुद्धा नव्हतं. सगळ्या महाराष्ट्राला माहित केला संत देवेंद्र फडणवीस त्याची खबर कुठे आहे. आता अफजल खानाची शोध उकाडी तुका कुठे आहे म्हणून त्याला ते ना दे. देवेंद्र फडणवीसला कबरी काढायच्या नाही, फक्त मराठ्यांचा वापर करायचा मारामारीला आणि मराठ्याला मोठं करायचं नाही, हे त्याचा उद्देश आहे. मराठ्यांनी समजून घ्या. 70-75 वर्षात यांनी आपला वापर केला हिंदू हिंदू. त्याला ती कबर काढायची. कबर काढायची कोण म्हणताय? देवेंद्र फडणवीस. पोलिस कोणी लावले तिथं? देवेंद्र फडणवीसने. कशी काढायची? त्या औरंग्याला हार घालायला, ती दिवा लावायला 2,60,000 रुपये कोण दिले? मोदी साहेबांनी. आणि कबर कोण काढा म्हणतो? हे याला कबर नाही काढायची. याला मराठ्याचे लोक याला माहिती आहेत, गरम डोक्याचे. यांना भेडवा दंगलीत म्हणजे किशी करून गुतून टाकू यांना. आम्हाला जे पाहिजे ना ते देत नाही ते हो. आणि त्या मेलेल्या माणूस येतो ते दलिंदर, ते कुंकुण आलं येड्या भोकाच इतक्याला मुकायला आलं का इकडे उंटावर बसून दलिंदर ते पुरून टाकलं दुकानच्या वड्या वगळीत. ते फडणवीसने बाहेर काढ. मराठ्यांनी शाने राहा, आपलं एकजूट राहा. ज्यावेळेस आपलं खरं धर्मावर संकट आहे ना त्या टायमाला माना आणि छाती ठोकपणे लढणारे मराठीचे. पण आज रोजीरोटीची गरज आहे, फडणवीस ती देत नाही आपल्याला. धनगराला आरक्षण देत नाही, मायक्रो ओबीसीला आरक्षण देत नाही, नुसता वापर करतो. सगळ्या जातीने फडणवीसला वळ केलं. किती गोड बोलून तो कांड करतो. म्हणजे क्रूर आणि सूड भावनेनं वागणारा माणूस जर महाराष्ट्रात कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस.